जय हिंद मित्रांनो, मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या न्यू भरती यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आलो। या ठिकाणी पहा, इंडियन एअरफोर्स अग्निवीर भरती 2025। तर ज्या मुलांना विद्यार्थ्यांना इंडियन एअरफोर्स अग्निवीर हा फॉर्म भरायचा असेल, या फॉर्मची संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे। त्यामुळे व्हिडिओला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पहा, व्हिडिओमध्ये मिस करू नका। मिस केलं तुम्हाला काही समजणार नाही मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे इंडियन एअरफोर्स अग्निवीर भरती म्हणजे इंडियन एअरफोर्स अग्निवीर भरती, ही भरतीमध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता किती लागणार आहे, शैक्षणिक पात्रता या भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता, परत वयमर्यादा नंतर तुम्हाला हा फॉर्म भरायचा असेल तर अर्ज पद्धत, कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, अर्ज पद्धत। नंतर तुम्हाला हा फॉर्म भरायचा असेल तर अर्जाची ऑनलाईन शुल्क किती आहे, अर्ज शुल्क। नंतर तुम्हाला हा फॉर्म भरायचा असेल, तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना या कशा पद्धतीने फॉर्म भरायचा या शैक्षणिक पात्रता, वयमर्यादा आणि अर्ज पद्धत आणि अर्ज शुल्क, अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि तुम्हाला नोकरी कुठे भेटणार आहे, नोकरीचे ठिकाण, नोकरी ठिकाणी आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख, अर्जाची शेवट तारीख, नोकरीचे ठिकाण झालं, अर्जाची शेवटची तारीख। आणि तुम्हाला जे वयमर्यादा आहे, वयमर्यादा SC साठी किती, OBC साठी किती आणि ST साठी किती आणि खुला गटासाठी किती, खुला गट। ही ज्या वयमर्यादा, आता याला संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये काय सांगणार आहे। शैक्षणिक पात्रता, वयमर्यादा, अर्ज पद्धत, तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे किंवा ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे, आणि अर्ज शुल्क। तर SC वाल्यांसाठी किती शुल्क लागणार आहे, अर्ज फी, OBC वाल्यांसाठी किती शुल्क लागणार आहे, SC वाल्यांसाठी किती, ST वाल्यांसाठी किती आणि खुला गटासाठी किती, संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि नोकरीचे ठिकाण, तर ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे त्याला कोणत्या ठिकाणी नोकरी भेटणार आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख, किती तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे तर त्यांना वयमर्यादा, जे SC वाल्यांसाठी किती वय लागणार आहे, OBC वाल्यांसाठी किती वय लागणार आहे आणि ST वाल्यांसाठी किती वय लागणार आहे, खुला गटासाठी किती वय लागणार आहे। तर ही संपूर्ण अपडेट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओमध्ये मिस करू नका, मिस केलं तुम्हाला काही समजणार नाही। म्हणून तुम्ही व्हिडिओला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पहा। भरती संपूर्ण अपडेट मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून सांगणार आहे, म्हणून तुम्ही मिस करू नका मित्रांनो। तर जाऊ आपल्या मोबाईल स्क्रीनवर। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली मोबाईल स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे। तर या ठिकाणी पहा, इंडियन एअरफोर्स अग्निवीर भरती 2025, भारतीय हवाई दलात अग्निवीर वायू पदांची भरती, पात्रता पहा 12वी उत्तीर्ण। तर या ठिकाणी पहा, भारतीय हवाई दलामध्ये अग्निवीर वायू पदांची भरती निघालेली आहे आणि शिक्षण पहा 12वी उत्तीर्ण आहे, आणि सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, भारतीय हवाई दलामध्ये अग्निवीर पदे भरण्यात येणार आहेत, त्यासाठी इंडियन एअरफोर्स अग्निवीर वायू भरती 2025 ही भरती सुरू करण्यात आली आहे। यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2025 ही आहे। त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि ही संधी सोडू नका। जर तुम्ही
फोर्स रिक्रुटमेंट 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा, मगच अर्ज भरा. या सर्व माहिती तुम्हाला वाचायची असेल तर PDF जारची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF जारात वाचून हा फॉर्म भरू शकता. तर या ठिकाणी पहा, इंडियन एअरफोर्स अग्निवीर वायू रिक्रुटमेंट 2025 इन मराठी. तर मराठीमध्ये पहा, विभाग ही भरती भारतीय हवाई दलमध्ये होत आहे. तर भरतीची श्रेणी पहा, ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे. आणि नोकरीचे ठिकाण पहा, नियुक्ती उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये कुठे नोकरी मिळणार आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी पहा, भारतीय हवाई दल अग्निवीर वायू भरती 2025. तर पदाचे नाव या ठिकाणी सांगितलं. या भरतीद्वारे अग्निवीर वायू इनटेक 2026 पद भरण्यात येणार आहे. एकूण पदे आवश्यकतेनुसार पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी दिलेली PDF जाहिरात पाहिजे आहे. तर तुम्हाला एकूण पदे जर पाहिजे असेल तर PDF जाहिरात पाहावी लागेल. तर एज्युकेशन क्वालिफिकेशन फॉर इंडियन एअरफोर्स अग्निवीर वायू भरती. तर आवश्यक शैक्षणिक पात्रता या ठिकाणी सांगितलं आहे. उमेदवार 50% गुणासह 12वी उत्तीर्ण असावा. त्यामध्ये त्यांना मॅथमॅटिक्स, फिजिक्स अँड इंग्लिश किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर सायन्स, इन्स्ट्रुमेशन टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा गैरव्यावसायिक विषय 2 वर्षाचा व्यावसायिक अभ्यासक्रम, उदाहरणार्थ फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स किंवा 50% गुणासह 12वी उत्तीर्ण, 50% गुणासह इंग्रजी असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी आवश्यक शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे मित्रांनो. तर फिजिकल क्वालिफिकेशन फॉर इंडियन एअरफोर्स अग्निवीर वायू. तर या ठिकाणी पहा, शारीरिक पात्रता या ठिकाणी सांगितलेली आहे. तर उंची आणि छाती. तर उंची पहा, पुरुष उमेदवारांसाठी 152.5 सेंटीमीटर आणि महिलांसाठी पहा 152 सेंटीमीटर आहे. तर छाती पहा, पुरुषांसाठी 77 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर फुगली पाहिजे. तर उमेदवारांचे वय पहा, ज्या उमेदवारांचे वय जन्म 2 जुलै 2005 ते 2 जानेवारी 2009 दरम्यान आहे ते अर्ज करू शकणार आहेत. म्हणजे ज्या उमेदवारांचे वय 2 जुलै 2005 ते 2 जानेवारी 2009 या दरम्यान जे उमेदवार आहेत तर तेच अर्ज करू शकणार आहे मित्रांनो. तर मिळणारे वेतन पहा, नियुक्ती उमेदवारांना पदानुसार वेतन मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला PDF जाहिरात पाहावी लागेल. तर या ठिकाणी पहा, अर्ज पद्धत. उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तर अर्ज करण्याची सुरुवात जाहिरात प्रकाशित झाल्यापासून तुम्ही कधी पण अर्ज करू शकता. आणि अर्ज शुल्क पहा, तर 550 रुपये आहे GST सह. आणि इंडियन एअरफोर्स अग्निवीर भरती 2025 लास्ट डेट पहा, अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा 31 जुलै 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आणि अर्ज शुल्क पहा, अर्ज शुल्क सर्वांसाठी 550 रुपये GST सह. आणि तुमची निवड पहा, परीक्षेद्वारे निवड होणार आहे. आणि तुमची परीक्षा 25 सप्टेंबरपासून चालू होणार आहे. किती? 25 सप्टेंबरपासून. तर इंडियन एअरफोर्स अग्निवीर भरती 2025 नोटिफिकेशन PDF. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला अर्जाचा नमुना या ठिकाणी अर्जाचा नमुन्याची PDF जर दिली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला या ठिकाणी दिली आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला जर PDF जर पाहिजे असेल तर या ठिकाणी जाहिरात आणि अर्जाचा नमुना. तर क्लिक हिअर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर असं इंटरफेस तुम्हाला पाहायला भेटेल PDF जाहिरातचा. तर भारतीय वायुसेना इंडियन एअरफोर्स. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे. तर या ठिकाणी पहा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन 11 जुलै 2025 ला क्लोज होणार आहे. तर तुम्हाला एज पहा, एजिबिलिटी क्रायटेरिया. तर तुमचं एज पहा, डेट ऑफ बर्थ ब्लॉक कॅन्डिडेट या ठिकाणी सांगितलेलं आहे पहा 2 जुलै 2005 ते 2 जानेवारी 2009 पर्यंत तुमचं
तुमचा जन्म झालेला पाहिजे मित्रांनो. आणि या ठिकाणी पहा एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे. 10वी 12वी उत्तीर्ण पाहिजे, मॅथमॅटिक्स फिजिक्स वगैरे. तर ही संपूर्ण PDF जर तुम्ही पाहू शकता, त्या अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसेल. हाईट पहा या ठिकाणी 152 सेंटीमीटर सांगितलेले आहे आणि फिमेलसाठी 147 आहे. आणि या ठिकाणी पहा तर फॉर कॅन्डिडेट फॉर फिमेल तो 5 सेंटीमीटर नाही त्यांना. आणि या ठिकाणी तर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल मित्रांनो. PDF जराचा तुम्ही PDF जरा पाहू शकता. तर या ठिकाणी पहा टर्मिनल बेनिफिट्स सेवानिधी पॅकेज. आता ही जी भरती आहे ती अग्निवीर वायूची भरती आहे इंडियन एअरफोर्सची. तर इंडियन एअरफोर्सची 4 वर्ष सर्व्हिस असते मित्रांनो. तर या ठिकाणी पहा तुम्हाला पहिल्या वर्षामध्ये तुमचं मंथली पेमेंट किती राहणार आहे 30,000. आणि तुम्हाला इन हँड किती भेटणार 70% 21,000. आणि दुसऱ्या वर्षामध्ये पहा 33,000 राहणार आहे आणि इन हँड 23,100 तुम्हाला भेटणार आहे. आणि तिसरं वर्षानंतर 36,500 पेमेंट राहणार आहे. आणि तुमचं इन हँड PF वगैरे सगळं कट करून तुम्हाला हातामध्ये 25,550 रुपये भेटणार आहे. आणि चौथ्या वर्षामध्ये 40,000 पेमेंट राहणार आहे आणि तुम्हाला इन हँड 28,000 भेटणार आहे. तुमचं फंड वगैरे 900 फंड या ठिकाणी 30% तुमचं कट होणार आहे प्रायव्हेट फंड. तर या ठिकाणी पहा आणि तुम्ही 4 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला 10.4 लाख सेवानिधी पॅकेज भेटणार आहे. तुमचं कधी अग्निवीर ऑफ द फंड इयर्स. आणि म्हणजे तुम्हाला पहिल्या वर्षी 5 लाख आणि नंतर दुसऱ्या वर्षी 5 लाख अशी 2 वर्ष तुम्हाला 5-5 लाख तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही पूर्ण माहिती वाचू शकता. आणि या ठिकाणी पहा PFT म्हणजे तुमची फिजिकल टेस्ट होणार आहे. तर टेस्ट पहा 1.6 म्हणजे 1.5 किलोमीटर तुम्हाला मेल कॅन्डिडेटला 7 मिनिटात म्हणजे 7 मिनिटात तुम्हाला पार करायचं आहे. आणि फिमेलसाठी पहा 8 मिनिटात म्हणजे 8 मिनिटात तुम्हाला 1.6 किलोमीटर पार करायचं आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी पहा मेल कॅन्डिडेटसाठी तुम्हाला टेस्ट पहा 10 पुशअप लावायचे आहे 1 मिनिटात. नंतर 10 साईटअप लावायचे 1 मिनिटात. नंतर 20 ट्विस्ट ते पण 1 मिनिटात आहे 1 मिनिटात लावायचे. आणि नंतर फिमेलसाठी पहा टेस्ट आहे 10 सेटअप 30 सेकंदामध्ये, 15 स्क्विट्स 1 मिनिटामध्ये. तुम्हाला अशा या ठिकाणी तुमची PFT टेस्ट होणार आहे मित्रांनो. नंतर तुम्हाला मेडिकल एक्झामिनेशन राहणार आहे, तुमचं पूर्ण मेडिकल टेस्ट राहणार आहे. आणि तुम्हाला हाऊ टू अप्लाय कशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता. या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्हाला ही जर PDF जर पाहिजे असेल तर PDF जराची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिले आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF जर पूर्ण वाचा मगच हा फॉर्म भरा मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या भरती नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम शांती सलाम बाय बाय.